नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। NTA ने नीट UG 2025 संदर्भात एक रिमाइंडर नोटीस आपल्या वेबसाईटवर डिक्लेअर केलेली आहे। ती नेमकी नोटीस काय आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी नीट UG 2025 चा फॉर्म सबमिट झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी फॉर्ममध्ये चेक करायच्या आहेत आणि फॉर्ममध्ये जर चुका झाल्या असतील तर दुरुस्तीसाठी NTA कडून सुद्धा वेळ दिलेला आहे। नेमका फॉर्म कसा चेक करायचा आहे, आपला फॉर्म सबमिट झालाय का नाही हे कसं ओळखायचं आहे याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या WhatsAppवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या WhatsApp चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड काउन्सिलिंग संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। NTA ने 5 मार्च 2025 रोजी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर एक नोटीस प्रकाशित केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना एक रिमाइंडर दिलेला आहे। ही एक रिमाइंडर नोटीस आहे की नीट UG 2025 चा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत अगदी काही तासावर आलेली आहे। त्यामुळे NTA ने ही नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की फॉर्म भरण्याची जी काही अंतिम मुदत आहे ती मार्च 7, 2025 11:50 PM म्हणजेच रात्री 11:50 मिनिटांपर्यंत विद्यार्थ्यांकडे आहे आणि विद्यार्थ्यांनी अगदी ऐनवेळी फॉर्म भरू नये। ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म लवकरात लवकर सबमिट करावे आणि त्यांनी मोस्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की लास्ट मिनिट डिफिकल्टीज विद्यार्थ्यांनी फेस करावा लागेल, अशी वेळ येऊ देऊ नये अशा प्रकारची नोटीस त्यांनी दिलेली आहे। म्हणजेच NTA ची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर ही रिमाइंडर नोटीस आज दुसऱ्यांदा आलेली आहे। याच्या अगोदर सुद्धा NTA ने रिमाइंडर नोटीस त्या ठिकाणी दिलेली होती। त्यामुळं फॉर्म भरण्याची मुदत वाढून मिळेल याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण NTA ने आपल्या ट्विटर हँडलवर सुद्धा ही नोटीस टाकलेली आहे आणि विद्यार्थ्यांना दोनदा अशा प्रकारची नोटीस दिलेली आहे की फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 7 मार्च आहे, त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म सबमिट करून घ्यावा। अशा प्रकारची नोटीस NTA ने 2 वेळा आपल्या वेबसाईटवर सुद्धा दिलेली आहे, त्याचबरोबर ट्विटर हँडलवर सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आजच्या आज आपला फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे। ऐनवेळी जर तुम्ही फॉर्म भरायला जाल, म्हणजेच उद्या लास्ट डेट आहे आणि उद्या फॉर्म भरायला जाल, त्या ठिकाणी काही वेबसाईटमध्ये डिफिकल्टी झाल्या तर तुमचा फॉर्म भरायचा राहून जाऊ शकतो। त्याच्यामुळे NTA मार्फत सुद्धा ही काळजी घेतली जात आहे। आता विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म भरलेला आहे आणि सबमिट केलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म सबमिट झाला हे कशावरून ओळखायचं, तर अशा प्रकारे पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर अशा प्रकारचं कन्फर्मेशन पेज NTA मार्फत विद्यार्थ्यांना दिलं जात आहे आणि हे कन्फर्मेशन पेज फॉर्म भरून झाल्यानंतर तुमच्या मेल ID वर सुद्धा येतं। त्याचबरोबर ऑफलाईन डाउनलोडिंग सुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन दिला जातो। PDF स्वरूपात विद्यार्थी डाउनलोड करून घेऊ शकतात। एकदा फॉर्मचं पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारचं कन्फर्मेशन पेज विद्यार्थ्यांकडे असणं गरजेचं आहे। मेलवर सुद्धा पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी सुद्धा ऑप्शन दिला जातो। अशा प्रकारचं कन्फर्मेशन पेज तुमच्याकडे आला असेल तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट झाला असं आपण म्हणू शकतो। आता या ठिकाणी पेमेंटचे डिटेल्स सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। या ठिकाणी पेमेंटचं स्टेटस फॉर्मवर या ठिकाणी येत असतं। तर ज्यावेळेस विद्यार्थ्यांचं पेमेंट फायनल होतं, कॅटेगरी वाईज पेमेंट विद्यार्थ्यांनी केल्यानंतर अशा प्रकारचं कन्फर्मेशन पेज आलं म्हणजे आपला फॉर्म सबमिट झालेला आहे। त्याचबरोबर आता तुमच्या फॉर्ममध्ये तुम्ही काही चुका केल्यात का याची माहिती NTA कडून विद्यार्थ्यांना दिली जाते का, तर याची माहिती NTA कडून विद्यार्थ्यांना दिली जात नाही। विद्यार्थ्यांनी स्वतः आपला फॉर्म चेक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जर विद्यार्थ्याला काही चूक आढळली असेल किंवा काही गोष्टी बदलायच्या असतील तर शेड्यूलनुसार जे काही अर्ज दुरुस्तीसाठी वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी चेंजेस करू शकतात। त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे कन्फर्मेशन पेजवरची जी माहिती आहे ती पुन्हा एकदा व्यवस्थित बघायची आहे। या ठिकाणी कन्फर्मेशन पेजवर कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आहे, या ठिकाणी विद्यार्थ्याचा या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी येत आहे। तर ॲप्लिकेशन नंबर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आलाय का हे चेक करायचं आहे। या ठिकाणी एक प्रकारचा बारकोड त्या ठिकाणी येत आहे। हा बारकोड तुमच्या कन्फर्मेशन पेजवर असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपलं नाव, त्याचबरोबर आई वडिलांचं नाव,
त्याचबरोबर जेंडर, त्याचबरोबर आपली नॅशनॅलिटी, त्याचबरोबर आपला डेट ऑफ बर्थ, त्याचबरोबर आपलं स्टेट ऑफ इलिजिबिलिटी, आपली कॅटेगरी. आता मी ज्या गोष्टी सांगतोय फॉर्ममध्ये त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी चेक करणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी डायबिटीज विषयी प्रश्न विचारलेला होता, तर यस नो जे काही आन्सर आहे तुमचं. त्याचबरोबर तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता, रुरल अर्बन मधला तुमचा ॲड्रेस आहे ते. त्याचबरोबर वार्षिक उत्पन्न, त्याचबरोबर आपला देश कुठला आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही नीट UGला कशा प्रकारचं ड्रेसिंग ठेवणार आहे याविषयी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर तुमचं मोड ऑफ प्रिपरेशन म्हणजेच तुम्ही एक्झामची तयारी कशा प्रकारे केलेली आहे त्याविषयी माहिती. ही तेवढं इम्पॉर्टंट नाही. या ठिकाणी तुम्ही सेल्फ स्टडी किंवा ट्युशन किंवा अदर जरी केलं असेल तरी त्याचा तेवढा इफेक्ट तुमच्या ॲडमिट कार्डवर पडत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी अपार ID असेल तर यस, अपार ID मॅन्डेटरी या ठिकाणी यावर्षी नव्हतं, त्याच्यामुळं यस नो काही असेल तरी चालेल. आता हा सेक्शन महत्त्वाचा आहे, सिलेक्ट फॉर एक्झाम म्हणजेच व्यक्तिगत विवरण म्हणजे पर्सनल डिटेलमध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या, आणि या ठिकाणी सिलेक्ट फॉर एक्झाम हा सेक्शन महत्त्वाचा आहे की या ठिकाणी ऑटोमॅटिक नीट UG अशा प्रकारचा टॅब येतो. त्याचबरोबर तुम्ही क्वेश्चन पेपर मीडियम म्हणजेच तुम्हाला प्रश्नपत्रिका कोणत्या मीडियममधून पाहिजे. बहुतांश विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी इंग्लिश निवडलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमधूनच पेपर पाहिजे. परंतु काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना दोन्ही भाषेमध्ये पेपर हवे असतील तर ते विद्यार्थी ती भाषा त्या ठिकाणी निवडलेले आहेत. म्हणजेच काही विद्यार्थ्यांना पेपर इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेत पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मराठी निवडलेलं आहे. तर आपण कुठल्या भाषेत पेपर पाहिजे आपल्याला ते काय निवडलेलं आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बघायचं आहे. त्याचबरोबर 3 सेंटर या ठिकाणी चॉईस करायचे होते आपल्या एक्झामसाठी, तर 3 सेंटर कोणते दिलेत हे सुद्धा विद्यार्थ्यांनी एकदा तपासून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्ही ट्विन आहात का असा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. यस नो जे काय आहे ते विद्यार्थ्यांनी चेक करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आणखी ॲडिशनल डिटेल विचारलेले आहेत की याच्या अगोदर तुम्ही नीट दिलेली आहे का, त्याचबरोबर तुमचं जन्मस्थान कुठलं आहे ही सुद्धा माहिती कन्फर्मेशन पेजवर येताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस जो काही आहे तो या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरायला दिला जातो. ॲड्रेसमध्ये थोड्याफार चुका झाल्या तरी चालतं, कारण NTA मार्फत कुठलीही गोष्ट विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पाठवली जात नाही, त्याच्यामुळे ॲड्रेस थोडासा खालीवर झाला तरी चालेल, किंवा तुम्ही चुकीचा ॲड्रेस जरी भरला असेल तरी त्या ठिकाणी एक वेळ चालू शकतं, कारण ॲड्रेस हा तितका महत्त्वाचा विषय नाही. त्यामुळे ॲड्रेसमधलं जे स्टेट आहे त्या स्टेटवरून तुम्हाला सेंटरचे ऑप्शन देण्यापुरतं त्या ॲड्रेसचं महत्त्व या फॉर्ममध्ये होतं. त्याच्यानंतर आपलं परमनंट ॲड्रेस स्टेट कुठला आहे, मी जसं सांगितलंय त्या स्टेट महत्त्वाचं आहे, आणि या स्टेटनुसार तुम्हाला या ठिकाणी जे काही 3 सेंटर निवडायचे होते म्हणजे 3 ऑप्शन सेंटरसाठी निवडायचे होते ते त्यावरून ठरवले जाणार होते. त्याच्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी आपला फोटो, त्याचबरोबर आपले फिंगर प्रिंट्स म्हणजे 10 बोटाचे ठसे जे आपण फॉर्म भरताना अपलोड केलेले होते ते, आणि आपली साईन, ह्या तिन्ही गोष्टी विद्यार्थ्यांनी व्यवस्थित चेक करायच्या आहेत. साईन आपलीच आलेली आहे का, त्याचबरोबर या ठिकाणी फोटो व्यवस्थित अपलोड झालाय का, म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी इथे शो होणं गरजेचं आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी काही टेक्निकल एररमुळे दिसत नसेल तर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपलं कन्फर्मेशन पेज आहे लॉग इन करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. बऱ्याचदा टेक्निकल एररमुळे विद्यार्थ्याचा फोटो दिसत नाही किंवा काही विद्यार्थ्याची साईन दिसत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून पुन्हा एकदा आपलं कन्फर्मेशन पेज त्या ठिकाणी डाउनलोड करणं गरजेचं आहे, कारण या तिन्ही गोष्टी आपल्या कन्फर्मेशन पेजवर शो होणं मस्ट आहे. कारण याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा फोटो आणि साईन ह्या 2 गोष्टी तर डायरेक्ट विद्यार्थ्याच्या ॲडमिट कार्डवर प्रिंट होणाऱ्या आहेत, त्याच्यामुळे त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता याच्यामध्ये जी माहिती ॲडमिट कार्डवर येणार आहे ती आहे विद्यार्थ्याचं नाव, त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या आईवडिलाचं नाव, विद्यार्थ्याचा जन्म, त्याचबरोबर जेंडर, त्याचबरोबर विद्यार्थ्याची नॅशनॅलिटी, कॅटेगरी, ही जी काही माहिती आहे ही ॲडमिट कार्डसाठी अतिशय महत्त्वाची आहे. याविषयी आपण डिटेल व्हिडिओ याच्या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर बनवलेला होता की कोणती माहिती आहे फॉर्मवरील जी ॲडमिट कार्डवर घेतली जाते. तो व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. पाहिला नसेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवर सर्च करून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारचं हे कन्फर्मेशन पेज आहे, आणि फी पेमेंट डिटेल सुद्धा चेक करून घ्यायचं आहे. कॅटेगरीनुसार आपण जी काही कॅटेगरी टाकली त्यानुसार त्या ठिकाणी पेमेंटचे ऑप्शन येत होते. आता हा विद्यार्थी जनरल कॅटेगरीचा आहे, यांनी 1700 रुपये फी पेमेंट केलेला आहे.
आणि फी पेमेंट झाल्याबरोबर अशा प्रकारचं कन्फर्मेशन पेज विद्यार्थ्याच्या मेल ID वर, त्याचबरोबर त्या ठिकाणी PDF स्वरूपात डाउनलोड करण्याचं सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपलं कन्फर्मेशन पेज व्यवस्थित चेक करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी वेळेच्या अगोदर आपला फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे। डिफिकल्टीज ज्या आहेत फॉर्म भरताना उद्या येऊ शकतात, कारण भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म संपूर्ण देशभरामध्ये भरायचे राहिले असतील। ते संपूर्ण विद्यार्थी एकाच वेळी त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे वेबसाईटचा सुद्धा टेक्निकल डिफिकल्टीज त्या ठिकाणी येऊ शकतात। त्याच्यामुळे NTA अगोदरच विद्यार्थ्यांना ॲडवायझरी नोटीस 2-3 दिवसा अगोदर दिलेली होती आणि काल NTA रिमाइंडर नोटीस सुद्धा दिलेली आहे। याचाच अर्थ यावर्षी नीटचा UG 2025चा फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे ती वाढण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण 2 वेळा अशा प्रकारची नोटीस आलेली आहे। एखाद वेळेस वाढवू शकते NTA टेक्निकल एरर जर वेबसाईटमध्ये आले या 2 दिवसामध्ये तर मुदत वाढवून देऊ शकतं, परंतु चान्सेस खूप कमी आहेत, कारण अशा प्रकारची ॲडवायझरी 2 वेळा याच्या अगोदर NTA कधीही विद्यार्थ्यांना दिलेली नव्हती। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी कन्फर्मेशन पेज चेक करा, संपूर्ण माहिती त्या ठिकाणी बघा। तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल तर ती आपल्याला शोधावी लागणार आहे। NTA कडून तशा प्रकारे कुठलाही मेल किंवा कुठलाही मेसेज विद्यार्थ्यांना केल्या जात नाही। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।